जय जिजाऊ जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्या भारतात काय चालू आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच. प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या आणि प्रसारमाध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. अनेक उदाहरणे देता येतील. मी फक्त आता आपल्यासमोर एकच उदाहरण देतो. महिला आरक्षणाचा मुद्दा या सरकारने घेतला आणि हे विधेयक झालं नाही म्हणून विरोधी पक्षांना ते महिला विरोधी म्हणून बोलू लागले आणि त्याचा प्रचार देखील करू लागले. पण यामागचे सत्य हे आहे की महिला आरक्षण विधेयक 19 सप्टेंबर 2023लाच मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यावेळी कोणत्याही विरोधी पक्षाने त्याला विरोध केला नाही. पण याच वेळेला विरोध का झाला तर ते विधेयक एका वेगळ्या हेतूने मांडले गेलेले होते. यावर सविस्तर आपण नंतर बोलूच. पण मूळ मुद्दा हा आहे की सत्य परिस्थिती या मीडियाकडून लपवली जात आहे. देशाची दिशाभूल केली जात आहे. कोणाला तरी टार्गेट करण्याच्या हेतूने किंवा बदनाम करण्याच्या हेतूने बातम्या केल्या जात आहेत. यावरून आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येत असेलच की चौथा स्तंभ विकला गेलेला आहे. चौथा स्तंभ म्हणजेच प्रसारमाध्यम. या चौथ्या स्तंभाचं खरं काम काय असतं तर देशातील सामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि मते सरकारपर्यंत पोहोचवणे, सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी सरकारवर देखरेख ठेवणे, देशात आणि जगात काय चालू आहे याविषयी जनतेला सविस्तर माहिती देणे आणि योग्य अयोग्य याविषयी जनजागृती करणे, गुन्हेगारी, भ्रष्टाचार किंवा सामाजिक अनिष्टावर प्रकाश टाकून समाज सुधारण्यास मदत करणे. पण आज हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ काय करत आहे हे आपण सर्वजण प्रत्यक्षपणे पाहत आहातच. मग अशा वेळेला आपण करायचं काय? आपल्याला सत्य माहिती देणार कोण हा प्रश्न पडतो. त्यासाठी मी आपणास अशा व्यक्तींची नावे सांगणार आहे की ते आपल्याला सत्य माहिती आणि या देशाचा आरसा आपल्या समोर सादर करतील. त्यांना ऐकल्यावर आपल्या देशात काय चालू आहे याची सखोल माहिती आपल्याला मिळेल. प्रथम देशात कोण कोण आहेत त्यांची नावे सांगतो. ध्रुव राठी. मजाक मजाक में शुरू की गई कॉकरोच जनता पार्टी के 6 मिलियन से ज्यादा फॉलोअर्स हो गए इंस्टाग्राम पर सिर्फ 2 दिन के अंदर अंदर. कुछ लोगों को ये बात हजम नहीं हो रही कि ये कैसे हो सकता है. पक्का इसके पीछे कोई ना कोई बड़ी ताकत होगी, कोई डीप स्टेट, कोई ना कोई पॉलिटिकल पार्टी से अंडरग्राउंड सपोर्ट कर रही होगी. लेकिन मैं कहना चाहूंगा जरा आंखें खोलकर देखो. ये देश के यूथ का फ्रस्ट्रेशन है. देश की जनता के अंदर जो गुस्सा है ये कॉकरोच जनता पार्टी उसकी एक रिफ्लेक्शन है. नैया एक पार. कमल का फूल कॉकरोच खाते हुए देख रहे हो. इसका मतलब यह है कि दुनिया की सबसे बड़ी पार्टी भारतीय जनता पार्टी को हाल ही में नवनिर्मित कॉकरोच जनता पार्टी ने पछाड़ दिया है. इंस्टाग्राम पे 12 साल में भारतीय जनता पार्टी जितने फॉलोअर जुटा पाई थी, जैसे भी जुटा पाई हो, 5 दिन में कॉकरोच जनता पार्टी ने उसका रिकॉर्ड तोड़ दिया. टाइगर यादव. तो आज हम जुड़ चुके हैं विश्व गुरु से. सर कैसे हैं? मैं बहुत बढ़िया भाई, आप कैसे हैं? मैं भी बहुत अच्छा हूँ. सामने से देखकर थोड़ा सा असहज फील कर रहा हूँ सर. कोई बात नहीं भाई, बहुत मुझे बढ़िया. विश्वास नहीं हो रहा कि मैं आपको सामने से देख रहा हूँ. मैंने भगवान को नहीं देखा है लेकिन मेरे प्रभु आप हैं. आप ही हमारे भगवान हैं. कोई बात नहीं भाई, कोई बात नहीं. अरे आपके चरणों का धूल मतलब हमारा हाइड्रोसिल जैसा बीमारी को ठीक कर सकता है. सोनम वांगचुक. जुले फिर एक बार आप सभी को लद्दाख के इन पहाड़ों से नमस्कार. दोस्तों, यूं तो आप सभी ने और पूरे भारत ने हमें बहुत प्यार दिया है, फिर वो चाहे शिक्षा के आंदोलन में हो या पर्यावरण के लिए समाधान खोजने में हो या फिर चीन जैसे देशों के आक्रमण का विरोध करने के आंदोलन में हो और या फिर लद्दाख के संवेदनशील पर्यावरण के लिए हाल ही के आंदोलन में हो. अश्वमीत गौतम. सरकारें इस तरह से जनता को अपने गिरफ्त में लेना चाहती हैं ताकि डेमोक्रेसी खुद ब खुद नेताओं की जेब में पड़ी रहे. ये बात मैं किसी एक सरकार के लिए नहीं बोल रहा हूँ. ये सत्ता का नेचर बन गया है. कोई भी अपनी राजगद्दी छोड़ना नहीं चाहता है. इसीलिए हर सरकार में नए नए बिल पास होते हैं ताकि आम आदमी में बैठे बुद्धिजीवी बोल ना सके. पर्सनल डाटा प्रोटेक्शन एक्ट से लेकर सेंसरशिप, पावर एक्सपेक्शन, ब्रॉडकास्टिंग सर्विसेज बिल, संचार साथी ऐप, इन एक्ट, बिल और ऐप्स को ऐसे दिखाया जाता है कि जनता के भलाई के लिए लाए गए हैं. खान सर. हॉस्पिटल में तोड़फोड़ भी हुआ है. अब ये सब छोड़िए ये सब चीजों को. हम क्या कह रहे हैं कि हमको जो करना है वो हम करके रहेंगे. कोई नहीं रोक सकता. हम माझी की धरती से आए हैं. जो पहाड़ तोड़ दिया, अस्पताल क्या चीज है, तो हर जगह इसको बनाया जाए. रविश कुमार. 11 लाख व्यूज विनय की फिल्म वाइल वी वॉच्ड को मिले हैं. कुणाल कामरा ने इस फिल्म को अपने YouTube चैनल पर रिलीज कर दिया और कुछ ही दिनों में 11 लाख व्यूज हो गए. इसके बाद भी लगता है कि बहुत से लोगों को पता नहीं होगा कि वाइल वी वॉच्ड कुणाल कामरा के चैनल पर जाकर देखी जा सकती है. आपको ऐसा हिंदुस्तान चाहिए था. आता
आपल्या महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींची नावे सांगतो. त्रिशूळ पाटील. सरकार अपयशी ठरलं की नवीन नवीन फॉर्म्युले तयार होतात. माहीत आहे की नाही, साहेबांनी कालच जनतेला आवाहन केलंय की पेट्रोल डिझेल गॅस नाश करू नका, कमी खा कमी फिरा कमी जगा. आयला पण एक समजलं नाही, हे साहेब तर 15 दिवसाआधी म्हणले होते की देशात गॅस इंधनची टंचाई नाही, भरपूर साठा आहे. मग आता हा सल्ला द्यायचं काय काम? कुठे गेला साठा? मोदी साहेब आता अफवा पसरू नका बुवा. तुम्ही रविराज साबळे. फडणीस करा की लेकरांना नाटक. रात्री 100 पिंजरे घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हिंडत होतात लेकरांना धरा. आता काय झालं? आता एवढी लेकरं जमलीत, पण या लेकरांना कोणीतरी आधार द्यायला भेटलं की तुमची फाटते, कायम फाटते. पाटलांनी तुम्हाला 10 वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे. 10 वाजेपर्यंत निर्णय होणं अनिवार्य आहे. या लेकरांची रास्त मागणी आहे. एक तर परीक्षा तुम्ही 7 महिने पुढे ढकलून या लेकरांवरती अन्याय केलाय. मुक्ता कदम. आपल्या मुख्यमंत्र्याच्या तोंडून काल रेपचं वर्णन केलेलं तुम्ही ऐकलं का? बंधुबाबा असलेला अशोक खरातने महिलेबरोबर नेमकं काय काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण तरीही देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळामधून अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश बघत असताना ह्या माणसाने एका प्रेग्नंट महिलेबरोबर नेमकं काय काय केलं, कुठून कुठून हात फिरावला, कुठे कुठे बोट घातलं, हे पूर्ण वर्णन करून वाचून दाखवलं. हे मुख्यमंत्र्यांसाठी फक्त शब्द असतील. ज्या महिलांसोबत हे झालेलं आहे ना, तिच्यासाठी ही खूप मोठी जखम असते. हर्षदास. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये नॉर्वे हा जो देश आहे ना, हा नंबर 1 आहे आणि भारताचा नंबर 157 लागतो. भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. ऑस्लोमध्ये नरेंद्र मोदी बोलत होते, कॅमेरे सुरू होते, डिप्लोमॅटिक स्माइल्स सुरू होत्या आणि मग नॉर्वेच्या डेक्सेव्हिसन या डच न्यूजपेपर मधल्या पत्रकार हेले लिंग यांनी एक जोरात प्रश्न विचारला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? म्हणजेच मोदीजी जगातल्या सर्वात मुक्त प्रसार माध्यमांच्या देशामध्ये आलायत, मग प्रश्न का घेत नाही हा प्रश्न होता आणि इथेच सीन बदलला. संतोष शिंदे. राजस्थानमधील सुराना जिल्ह्यामध्ये सरस्वती विद्यालयाच्या शाळेमध्ये एका कर्मठ सनातनी आणि जातीयवादी शिक्षकांच्या माठातलं डेऱ्यातलं पाणी एक तिसरीतला इंद्र मेघवाल नावाचा मुलगा पाणी पिल्यामुळं शिक्षकाचा माठ बाटला, शिक्षकाचा धर्म देव बाटला. त्याच्यामुळं त्या इंद्र मेघवाल नावाच्या तिसरीतल्या मुलाला शिक्षकांनी बेदम मारहाण केली. एवढं बेदम मारलं की दुसऱ्या दिवशी त्या मुलाचा प्राण निघून गेला. निखिल. 5 ठिकाणी झाला. काठ्यानी गाडीवर मारलं गेलं, अंडी मारली, निळी शाई फेकली, दगड मारले, दगड अनेक ठिकाणी मारले, 4-5 ठिकाणी. म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलो नाही. लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण अत्यंत भ्याड हल्ला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही. आमच्या टीकेला आम्ही सभ्य भाषेत टीका करतो, रोज बोलतो. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्णय बनवचा असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांना थोडी जरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. नाटकात काम करायचं असेल तर शुद्ध भाषा लागते. म्हणलं शुद्ध काय असतं ते म्हणलं प्रमाण भाषा बोलायला. तिथून माझा संघर्ष सुरू झाला की ती भाषा शिकणं, अजिंक्य दाऱ्यावर जाऊन मोठमोठ्यानं वर्तमानपत्रातली बातम्या वाचणं, संस्कृत श्लोक म्हणणं, उर्दू शायरी वाचणं, उर्दू असं प्रचंड मोठं ते खूप मोठं आहे ते इथं सांगणं एका दमात सगळं अवघड आहे. पण भाषा शिकण्यासाठीचा संघर्ष, नाटकात काम मिळवण्यासाठीचा संघर्ष, म्हणजे एकांकिकेत इथल्या साताऱ्यातल्या एकांकिकेत काम मिळवण्यासाठीचा संघर्ष, इथपासून संघर्षाला सुरुवातच झाली माझ्या. विनोद. विखुरलेले व्यापारी संघटित आहे आणि ठरलं याला हात लावायचा नाही, लावत नाही कुणी, या भावाच्यावर घ्यायचं नाही, घेत नाही कुणी. आणि मग शेतकरी, अरे मी म्हणतो पोटापुरतं पिकवा वर्षभर, अरे मरू दे या भाडव्यांना. अरे मग काय माती खाल का तुम्ही? हा, आम्ही फक्त आमच्या पोटापुरतं पिकवलं ना. 1 वर्षभर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, वाटेल तो वाण पिकवा, प्रत्येक भाजीपाला पिकवा, फक्त पोटापुरता पिकवा, अजिबात विकायचा नाही. तसं हे सरकार आणि हे व्यापारी ध्यानावर येणार नाही. राजू परोळेकर. अनेक नेते आहेत जे
एका क्षणात बगावत करू शकतात. असं वाटलं की सगळंच काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो, अजिबात नाही. आता त्यांच्यामध्ये सुद्धा खूप, आता लक्षात घ्या की शिवराज सिंग चौहान आहेत, राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत, वसुंधरा राजे सिंधिया आहेत आणि यांच्यासारखे अनेक नेते आहेत जे एका क्षणात बगावत करू शकतात. वैभव छाया छिंदम असतील किंवा आता हा संजय गायकवाड असेल, यांचा आपण आभार मानलं पाहिजे. आभार अशा हिशोबाने की जेव्हा जेव्हा हे लोक शिवाजी महाराजांचा अपमान करतात, शिवाजी या नावाआडून, या संकल्पने, या संज्ञेआडून जेव्हा केव्हा ते काहीतरी अश्लाघ्य कृत्य करतात, त्या वेळेला हे पुस्तक जोरात उसळून वर येतं आणि या पुस्तकाच्या संदर्भातल्या चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर एकदम अतिशय वेगाने घडतात बरं का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्या सगळ्यांना सांगतो, नॉर्मली आंबेडकरी कुटुंबांमध्ये लग्न होतं तर त्यावेळेला रिटर्न गिफ्ट देतात ना, तर साडी, टोपी, टॉवेल हा प्रकाराबरोबर आहे ना पुस्तकं दिली जातात. एक शिवाजी कोण होता, भारताचं संविधान, आणि तिसरं प्रबोधनकार ठाकरेंचा देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. बाळासाहेब भीमराव गरुड संदेश शालिनी संभाजी कर्डक व्यवस्थेच्या छाताडावर माझ्या अस्तित्वाच्या खुणा कोरून जाईल मी. व्यवस्थेच्या छाताडावर माझ्या अस्तित्वाच्या खुणा कोरून जाईल मी. तू समजू नकोस हा शब्दांचा शेवट आहे माझ्या. तू समजू नकोस हा शब्दांचा शेवट आहे माझ्या. नव्या युगाच्या लढ्याचा यलगार लिहून जाईल मी. दीपक केदार धक्कादायक आणि हादरून टाकणारे राजकीय बातमी. मंत्रालयाच्या बाजूला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र शासनाच्या जागेवर 15 लाख स्क्वेअर फीट 15,000 चौरस फूट जागा भाडे तत्वावर देण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षीय कार्यालयासाठी. आणि कुठे जागा? मंत्रालयाला चिटकून. किती जागा? 15 लाख स्क्वेअर फीट. या साऱ्याचं घर दलितांचं असतं म्हणून त्यांना 200-250 स्क्वेअर फीटामध्ये राहायला लावता. आणि हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे म्हणून ते 15 लाख स्क्वेअर फीटात होणार. जागा महाराष्ट्र शासनाची. हरिभाऊ सोळंके विठ्ठल कांगणे मोठं व्हायचंय काहीच नाही. हा फोटो पाहायचा माझ्या ऑफिसमध्ये मुद्दाम फोटो लावलाय. हे वासना बिसनात ॲटिट्यूड उगवत नाही. हे फोटो माझ्या ऑफिसमध्ये मुद्दाम लावलेला आहे मी. का? फोटो पाहिला कीच वाटते यार काहीतरी करायचं. फोटो पाहिला तरी वाटते अरे आपले संकट तुच्छ आहेत, आपले संकट काही धतुरा नाहीत. एवढे संकट येऊन लाखो विद्यार्थ्यांचा, लाखो कामगारांचा, भारतातल्या महिलांचा, भारतातल्या राजकारण्याचा एक माणूस आयडॉल होऊ शकतो, आदर्श होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पैगंबर शेख किती आनंदी आनंद या जो पडीत माझ्या. गंगेच्या पाण्यात डुबक्या मारूनही जेवढे पाप धुतले जात नाहीत तेवढे पाप आज भाजपमध्ये काही नेत्यांच्या आणि आमदारांच्या आल्याने धुतले गेलेले आहेत. विश्वंभर चौधरी. गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडतात. 22% मुली गुजरातमध्ये दरवर्षी शाळा सोडतात. आणि गुजरातमध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली 21.4% लोक आहेत. खूप आहे सांगण्यासारखं. लिस्टच आहे मोठी. आमचे निर्भय बनोची रिसर्च टीम, एक सुरेश सामंत वगैरे आमचे खूप चांगले आमचे सोबती आहेत. अख्खी लिस्ट काढली, ती सगळी दिली तर 1 तासाचं भाषण होईल. ते करायचं नाही. मला तुम्हाला आकडेवारीत फार गुंतवायचं नाही. मला दुसऱ्या पण मुद्दा नाही. पण हे गुजरात मॉडेल आहे ज्याचा शिक्षणाशी संबंध नाही, ज्याचा आरोग्याशी संबंध नाही, ज्याचा रस्त्यांशी संबंध नाही, ज्याचा दारिद्र्याशी संबंध नाही, ज्याचा मुलींच्या शाळा सोडण्याशी संबंध नाही, ज्याचा कशाचाही संबंध नाही. फक्त द्वेष पसरवा आणि धर्माधर्मात फूट पाडा आणि दंगली घडवा, हे गुजरात मॉडेल आहे. हे मॉडेल 2014 साली आपल्यावर थोपवलं गेलं. निरंजन हा जो गोदी मीडिया आहे, म्हणजे या नरेंद्र मोदींनी जर का त्यांच्या बुटावरती विष ओतलं तर दुसऱ्या दिवशी 50-100 पत्रकार मेलेले सापडतील. अशी आता अवस्था आहे. आता ते बूट चाटायला नकार देणारे जे 48 आहेत
किंवा आणखीनही असतील ज्यांना अजूनपर्यंत नेलेलं नाही, अशांना पोलिसांचा दणका दाखवण्याचा प्रयत्न आणि भीती दाखवण्याचा प्रयत्न हा देशभरामध्ये हा एक मेसेज देण्याचा प्रकार आहे. रामनाथ सरकारला प्रश्न विचारले की काहींना एवढा त्रास होतो, एवढी दुःख होती त्यांना, असं वाटतं आमच्या टिंबटिंबालाच बोलले काय, एवढी दुःख होती. अरे लोकांनी निवडून दिलेलं सरकारला प्रश्न नाही विचारायचे, मग कोणाला प्रश्न विचारायची? आता ही बातमी बघा बरं, 1,07,000 कोटीचे देयक बाकी शासनाकडून, राज्य शासनाकडून कंत्राटदाराला महाराष्ट्रातल्या. आता महाराष्ट्रातले कंत्राटदार 15 तारखेला रस्ते आणि पूल सगळे बंद करून टाकणारी, आणि हे शासन गुजरातच्या कंपनीला कंत्राट देतं, त्यांना द्यायला शासनाकडे पैसे, महाराष्ट्रातल्या कंत्राटदाराला द्यायला शासनाकडे पैसे नाही. महाराष्ट्रातले कंत्राटदार आत्महत्या करून राहिली, कुठे नेऊन ठेवलं यांनी महाराष्ट्र, आणि प्रश्न विचारला का बरं दुखायचं काम आहे? मग यांनी पैसे देऊन टाकायचे त्यांची. महेश दादा बिराजदार पाटील. नरेंद्र मोदीजींच्या नवीन मालकाने सांगितलेलं आहे की आता रशियाकडून भारत ऑइल खरेदी करणार नाही. ज्याप्रमाणे नोकर एखाद्या मालकाची गोष्ट मानतो त्या पद्धतीने नरेंद्र मोदीजी मानलेले जी हुजुरी केलेली आहे, भारत आता रशियाकडून ऑइल खरेदी करणं बंद करेल आणि 22 रुपये ऑइलचे रेट तुम्हाला वाढवून भेटतील. थोडं सहकार्य करा मोदीजींना, आणि मोदीजींच्या मालकाची मर्जी राखण्यासाठी तुम्हाला थोडं फार महागाई बिगाई सोसावी लागेल. सोसून घ्या. देशासाठी, देश हितासाठी, देशभक्तीसाठी, मोदीजींच्या मालकासाठी. हो, मला कल्पना होती, कारण ज्या पद्धतीने देशात सध्या सुरू आहेत घडामोडी, तर मला काही लोकांनी वॉर्न पण केलं होतं की सोशल मीडियावर तू असे प्रश्न विचारतोस, व्हिडिओज मधून लिहितोस, तर तुला त्रास होऊ शकतो, बऱ्याच लोकांवर कारवाई होते, तुझ्यावरही होऊ शकते. परंतु अशा प्रकारच्या फेसबुक पोस्टला अशी कलम लावून मला अडवलं जाईल आणि LOC लावून इथे रोखून ठेवण्यात येईल, ही मला अपेक्षा नाही. RSS म्हणजे संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे ती म्हणजे आपण चांगल्या भाषेत बोलू शकणं. तुम्ही चांगल्या भाषेत बोलू शकाल तर यांच्याकडे उत्तर द्यायला नाही. ते तुम्हाला चिडवतील, ते तुम्हाला डिवसतील, ते तुमच्या आईबहिणीवर येतील, ते तुमच्या जातीपातीवर आणि धर्मावर येतील, पण तरी तुम्ही संतुलितपणे यांना उत्तर द्या. हे पळून गेल्याशिवाय राहणार नाही, कारण पळून जाणे यांची परंपरा आहे. देशाचे प्रधानमंत्री जी 15 तारखेला विदेश दौऱ्यावर जाणार आहेत, त्याआधी इंधनाच्या किमतीला ते काडी लावतील असा माझा अंदाज आहे. 15 तारखेला विदेश दौरा करण्याआधीच इंधनाच्या किमतीला प्रधानमंत्री काडी लावतील असं मी म्हटलं होतं, आणि 3 रुपयाची काडी लावली बरं का. हे सर्वजण आपल्या देशातील शूरवीर म्हणता येतील, कारण अजून तरी यापैकी कोणीही वॉशिंग मशीनमध्ये गेलेला नाही. सरकारचे दडपण असतानाही मोठ्या हिमतीने आणि ताकदीने हे आपल्यासाठी, आपल्या देशासाठी खरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांचं देखील कर्तव्य आहे की आपण मिळून त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. प्रथम सर्वांनी यांचं चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. ज्या ज्या वेळेला ते हाक मारतील त्या त्या वेळेला त्यांना सपोर्ट करा, कारण याच व्यक्ती समाजात सुधारणा आणतील, आपल्या देशाला पुढे घेऊन जातील. देशाला वाचवण्यासाठी फक्त सीमेवर जाण्याची गरज नाही, तर अशा व्यक्तींना साथ देऊन देखील आपण आपल्या देशाचं रक्षण करू शकतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.